सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असल्याचं या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलंय। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी या नोटिशीमधून करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी केली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी याबद्दल सुनेत्रा पवारांना नोटीसही पाठवली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी 9 जुलैला ही नोटीस बजावली आहे। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या नोटिशीत नेमकं काय म्हटलंय पाहूयात। 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही पूर्णपणे अवैध आणि घटनाविरोधी आहे। ही निवडणूक रद्द करण्यात यावी। 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला। त्यानंतर पक्षानं 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं निवडणूक आयोगाला कळवलं। 18 फेब्रुवारीला ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडता निवडणूक प्रक्रिया सुरू केली। पक्षाची बैठक बोलावण्यात आली नव्हती। कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती। सुनेत्रा पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदी एकतर्फी निवडून दिलं। पक्षानं 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांमध्ये खूप विसंगती आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही बेकायदेशीर आहे। पक्षात नवीन, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्या। मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटलंय। या नोटिशीने काही फरक पडणार नाही। फक्त आणि फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी पाठवलेली नोटीस आहे। वहिनीची जी निवड झालेली आहे ती पूर्णपणे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार आणि पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन नुसार झालेली निवड आहे। त्याच्यामुळे अशा नोटिशीला फारसं महत्व राहत नाही। नई कमेटी का लिस्ट भी निकल रही है जो कहीं न कहीं चूक है राष्ट्रीय अध्यक्ष के द्वारा, कहीं न कहीं गड़बड़ी है। ये चयन प्रक्रिया जो है असंवैधानिक है। इसका मैं विरोध करने के लिए जवाब मांगा हूं। अयोध्येमधल्या राम मंदिरातल्या लुटीच्या विरोधात ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार आहे। हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही असा आक्रमक पवित्रा ठाकरेंनी घेतलाय। तर ठाकरेंच्या आंदोलनावर भाजप आणि शिंदे सेनेनं टीका केली आहे। राम मंदिरातल्या लुटी विरोधात उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार आहेत। हिंदूंच्या नावाखाली सुरू असलेली लूट सहन करणार नाही असेही ठाकरे म्हणाले। याआधी सुद्धा ठाकरेंनी मुंबईतल्या दादरमध्ये रामरक्षा पठण केलं होतं। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। जसं 16 दिवसांनी दिल्लीला त्यांनी पाठिंबा दिला तसंच अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे। ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालीसा वाचायला बसलं त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे। राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली सगळी लोक यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं। आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही। मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, पण आम्ही रामरक्षा मांडणार आहोत, आम्ही हनुमान चालीसा मांडणार आहोत। आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? आम्ही जे करतोय त्याला खरं वाटते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे। तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेले राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी, भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं। मी तर देवेंद्र फडणवीस यांना खुला निमंत्रणच देतोय। मग आज तुमचं हे आंदोलन नाही तर तुमचं नौटंकी आहे। तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही आणि उद्धवजी पुस्तकामध्ये बघून देखील तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही। तुम्ही नमाज पठण स्पर्धा घ्या। उद्धव ठाकरेंनी नागपुरात आयोजित केलेलं रामरक्षा पठण नसून ठाकरे गट रक्षा पठण असल्याची टीका परिणय फुकेंनी केली आहे। उद्धवजींना बुद्धी थोडे उशिरा सुचली। प्रभू श्रीरामांची म्हणजे प्रभू रामरक्षा सूत्र म्हणण्यापेक्षा हे मला असं वाटतं स्वतःची उभठा रक्षा सूत्र म्हणण्याकरता तिथे आलेले आहे। स्वतःच्या रक्षणाकरता
ते तिथे आलेले आहे आणि स्वतःचं पक्षरक्षणाकरता आलेले आहे. रामा मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने रामा मंदिर ट्रस्टला नोटीस दिली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला सुद्धा नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने एसआयटी कडनं स्टेटस रिपोर्ट देखील मागवलाय. दान चोरी प्रकरणी 20 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. यूपी सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीनं पुढील सुनावणीपर्यंत सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा. सद्यस्थितीच्या अहवालात एसआयटीच्या रचनेचा संपूर्ण तपशील असावा. सद्यस्थितीचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात असावा. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार, राम मंदिर ट्रस्टला कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली. सर्व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यात यावे असेही निर्देश देण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी पार पडणार आहे. विनायक राऊतांनी सुनेचे आरोप फेटाळले. षडयंत्र रचणाऱ्यांचं नाव लवकरच सांगणार असं विनायक राऊतांनी म्हटलं. राऊत कुटुंबावर छळाचे आणि अघोरी प्रकाराचे सून गिरिजा राऊत यांनी आरोप केले. दुसरीकडे मे महिन्यात विनायक राऊतांचं पोलीस संरक्षण काढण्यात आले. पुन्हा सुरक्षा देण्याची मागणी पोलीस विभागानं फेटाळली आहे. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि कुटुंबावर गंभीर आरोप केले. हे सर्व आरोप विनायक राऊत यांनी फेटाळले. षडयंत्र रचणाऱ्यांचं नाव लवकरच सांगणार असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय. थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं. वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र, अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे. ज्या पद्धतीने त्यांची चर्चा आमच्या वकील महोदयांशी चालू होती, तर प्रत्येक वेळेला डिमांड त्यांचं दुपटीने वाढत होतं. सुरुवातीचं 2 करोडचं डिमांड होतं. 3 बेडरूमचा फ्लॅट तर कायम राहिलेला आहे. ऑटोमॅटिक कार कायम राहिलेला आहे. 2च्या नंतर डायरेक्ट 5 करोडवर आलं. मग टोटल 12 करोड 50 लाख एवढी डिमांड जी त्यांची वाढलेली आहे. विनायक राऊत यांचं पोलीस संरक्षणही मे महिन्यामध्ये काढण्यात आलंय. पोलीस विभागानं 30 मे रोजी तसं पत्र विनायक राऊतांना पाठवलंय. विनायक राऊतांनी पुन्हा सुरक्षा द्यावी यासाठी पत्रव्यवहारही केला होता. मात्र विनायक राऊतांची मागणीही पोलीस विभागानं फेटाळून लावली आहे. मुंबईच्या पोलीस कमिशनरांकडे लेखी मागणी केलेली आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडून जे 4 दिवसापूर्वी पुन्हा उत्तर आलंय त्यामध्ये सुद्धा सुरक्षा देण्याचं त्यांनी नाकारलेलं आहे. मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन येत्या आठवड्यात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट या विषयाच्या अनुषंगाने घेणार आहे. विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपानंतर ठाकरे सेना आणि शिंदे सेनेमध्ये जुंपली आहे. मातोश्रीवर काळी जादू करणारा बंगाली जादूगार येतो असा आरोप शिरसाट यांनी केला. यावर तुमच्या लेकरांचे प्रेम प्रकरण सांगायला लावू नका असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्यावर त्यांच्याच सुनेनं पोलीस ठाण्यामध्ये काळी जादू केल्याची तक्रार दिली आहे. यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. विनायक राऊत हे काळी जादू करणाऱ्यातले मास्टर आहेत असं सांगतानाच शिरसाटांनी मातोश्रीवर देखील टीका केली. मातोश्रीवर काळी जादू करणारा बंगाली जादूगार येतो असा दावा शिरसाटांनी केला. यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांनी शिरसाटांच्या घरातलं प्रकरण उकरून काढलं. उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. काही दिवसांपूर्वी तुमच्याच सुनबाई पोलीस स्टेशनला गेल्या होत्या, मीडियाच्या समोर आल्या होत्या, महाराष्ट्राच्या समोर आल्या होत्या. हे तुम्ही विसरलात का? तुमच्या घरातल्या लेकराचं प्रेम प्रकरण तुम्ही कशा पद्धतीनं हाताळलात हे मला महाराष्ट्रात सांगायला भाग पाडू नका. जादूटोनाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे या दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. 11 जुलै 2025 रोजी तुमच्याच घरातला, तुमच्याच बेडरूम मधला चड्डी, बनियन, पैशाच्या बॅगेसह तुमच्या बेडरूम मधला जो व्हिडिओ आहे
तुमच्या घरातल्या व्यक्तीने मला पाठवला होता. खरं तर तुम्ही मातोश्रीवरती बोलण्यापेक्षा, विनायक राऊत यांच्यावरती बोलण्यापेक्षा तुमच्या घरात काय चालू आहे ना, तुमच्या घरातला तमाशा तुम्ही निस्तारायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेमधून 92 लाख नावं वगळल्याचा विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेला आहे. तर ई-केवायसी नंतर 1,67,00,000 महिला पात्र झाल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलं. दरम्यान योजनेच्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकतो असा अहवाल कॅगनं दिलाय. लाडकी बहीण योजनेमधून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी केलाय. मात्र वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा आकडा वाढवून सांगितला जात असल्याचा दावा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलाय. महिलांच्या संदर्भात 92 लाख महिलांचं जर वगळलं आहे आतापर्यंत, तो आकडा समोर येतो आहे. आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील. नीतिमत्ता या सरकारची संपली आहे. त्यांना वाटते की जवळपास निवडणुका नाही आहेत तर आमचं कोण काय करेल, सगळ्या निवडणुका संपल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे सरकार मस्तीमध्ये अशा पद्धतीनं वागत आहे. आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण ई-केवायसीची प्रक्रिया केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. पुरुष आहेत आणि ज्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून जी काही रकमेची वसुली केली जाणार आहे त्याची प्रक्रियेची जी काही आहे ती आपण सुरुवात करतो. दरम्यान पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे ही संख्या कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 50 ते 55 लाख महिला मुदतीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होतं. 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतं. 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं. कोणत्याही पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या निकषात बसतात, ते कोणाला त्यातनं वळगले नाही आहे. काही सरकारी अधिकारी, कर्मचारी, महिलाही त्याचा लाभ घेत होते. त्या सगळ्या लोकांना त्यातनं काढण्यात आलेलं आहे. दरम्यान कॅगच्या अहवालातही या योजनेतल्या त्रुटी समोर आल्यात. कॅगच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. योजनेवर होणाऱ्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ शकतो. 3,541 कोटी अतिरिक्त खर्चाचं कोणतंही समर्थन करता येणार नाही असं कॅगच्या अहवालामध्ये म्हटल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं दिलंय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आलाय. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना मागे टाकलंय. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मागे टाकलं. तसंच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर आले आहेत. 13 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा 2,431 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. त्याआधी शरद पवारांच्या नावावर 2,412 दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम होता. मात्र फडणवीसांनी हा विक्रम मोडला असून ते आता महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत 3ऱ्या स्थानावर पोहोचले. विशेष म्हणजे शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले होते, मात्र त्यांना एकदाही 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. या यादीमध्ये वसंतराव नाईक यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. नाईक तब्बल 4,096 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले. त्यानंतर यादीत 2ऱ्या क्रमांकावर असलेल्या विलासराव देशमुख यांनी 2,686 दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळलं. आता शरद पवारांना मागे टाकून फडणवीसांना 3रा क्रमांक पटकावला असून त्यांनी 2,431 दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा टप्पा पार केलाय. तर शरद पवार 4थ्या क्रमांकावर आले असून ते तब्बल 2,412 दिवस मुख्यमंत्री पदावर होते. नाही, ह्याला म्हणजे हे कसले विक्रम कोण मोडते मला कळत नाही.
पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकलाय का? देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? संजय राऊत यांचा राष्ट्रद्रोहाचा विक्रम आणि उद्धवजी ठाकरे यांचा दाढ्या कुरवळण्याचा विक्रम या जगामध्ये कुणीही मोडू शकणार नाही. आजपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रकल्प संजय राऊत देवाभाऊंच्या नावावर आहे. हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना शिवसैनिकांनी फोन करून जाब विचारला. पक्षांतर का केलं, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाहीत अशा शब्दात शिवसैनिकांनी आष्टीकरांना सुनावलं आहे. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मी बोलायला इरापूरून बोलले हो, पण साहेब असं काऊन केलं हो तुम्ही? काय केलं? हे आपल्या उद्धव साहेबाच्या सैन्यातून तिकडे काऊन गेले? नाही हो, असं नाही. तुमच्यासाठी राव गावोगाव हिंडलो आम्ही, बेजार झालो. मशालीचा प्रचार करू करू बेजार झालो साहेब. आणि तुम्ही असं काऊन? 100 माणसं असली तर 100 नाही साहेब, पण मतदान हो नाही हो, मशालीसाठी आम्ही परेशान झालो ना साहेब. आता काय तुम्ही असं केलं राव? साहेब तुम्ही नाही हो, हे बरोबर नाही केलं. तुम्ही निवडून येत ना हो पुन्हा. नाही हो, पण तुम्ही निवडून येत ना हो साहेब. हॅलो, 100% तुम्हाला सांगायला तुम्ही निवडून येतच ना साहेब. हो. त्यांनी जी गद्दारी केली हे हिंगोलीसाठी कलंक लागलेला आहे आत्ताच्या काळाला. कारण साहेबांनी त्यांना भरोशाने तिकीट दिले, त्यांनी असे काम करायला नव्हते पाहिजे. मी रात्री त्यांना तेच विचारत होतो. ते मला म्हणत होते येऊन भेटून बोलून जा, मला भेटून बोलून जा. म्हणजे अजून पण त्यांच्या अंगात जी दादागिरी आहे, जी माझ्यावर म्हणजे प्रेशर टाकायचं, कोणाही शिवसैनिकावर प्रेशर टाकायचं. सासवड जेजुरी मार्गावर वारीमधील ट्रकच्या धडकेमध्ये भीषण अपघात झाला. 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 4 जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करत सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांच्या अपघाताची माहिती दिली. जेजुरीच्या भोंगळेमळा परिसरात ट्रकनं दिलेल्या धडकेत 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आणखी 4 वारकरी जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हे सगळे वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जात असताना हा प्रकार घडला. ज्ञानोबा माऊलींची पालखी काल सासवडमध्ये मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीच्या दिशेनं निघाली. त्यामुळे सकाळीच वारकऱ्यांनी जेजुरीच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. त्याच वेळी नांदेडच्या दिंडीमधील एक ट्रक शिधा घेऊन निघालेला असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या ट्रकनं सांगलीच्या दिंडीतील वारकऱ्यांना धडक दिली. यामध्ये 3 महिला. ठाण्यामधील 3 हातनाका परिसरामध्ये एक बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला. सुदैवानं दुचाकीवर प्रवास करणारे अगदी थोडक्यात बचावले. बॅनर कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. माझ्या कार्यकर्त्यांना लावलेला बॅनर कोसळला, माफी मागतो असं सुनील चौधरी यांनी म्हटलंय. कोल्हापूरमध्ये मुलीचं बारसं होण्याच्या आधीच एका आईनं आपलं जीवन संपवलं. कोल्हापूरच्या राजारामपुरीमधील महिलेनं गळफास घेऊन जीवन संपवलं. पतीसह 4घांवर या प्रकरणात हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. पती सासू सासऱ्यांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आपण पाहूयात. जळगावमध्ये 4 चाकीची दुचाकीला धडक, नववधूचा यामध्ये मृत्यू झालाय. वैशाली पाटील असं 21 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. 6 दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. वैशाली पाटील सासरहून माहेरी जात असताना हा अपघात झालाय. नववधूचे काका यामध्ये जखमी झालेत. अपघातानंतर 4 चाकीचा चालक वाहन जागेवरच सोडून फरार झालाय.